मित्रांनो, स्वामी आपल्या भक्तावर कधी कधी नाराज होत असतात, पण आपल्याला ते लवकर कळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या मागे ग्रहमान साडेसाती तर नाही ना लागली. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी आपल्या भक्तावर नाराज असल्यावर आपल्याला काय काय संकेत देतात हे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, कधीकधी आपण विचार करायला लागतो की सगळं काही ठीक चाललं आहे असं दिसतंय, पण आतून काहीतरी बरोबर नाही, काम होत नाही, मन सतत अस्वस्थ राहतं आणि कितीही देवाचं नाव घेतलं तरी मनाला शांती मिळत नाही. आणि मग मनात एक प्रश्न येतो, काय स्वामी माझ्यावर रागावले आहेत का? पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या मित्रांनो, स्वामी आपल्या भक्तावर कधीच रागावत नाहीत, तर ते फक्त आपल्या भक्ताला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात. ते आपल्याला सोडत नाहीत, ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी काही संकेत देतात. पण समस्या काय आहे माहीत आहे का? आपण ते संकेत ओळखू शकत नाही. तर सर्वात पहिला संकेत काय सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो, तुमचं मन अचानक अस्वस्थ होऊ लागतं. कसलंही मोठं कारण नसताना बेचैनी वाढते आणि छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होते. मित्रांनो, हे साधं नाही बरं, हा स्वामींचा पहिला इशारा असतो. आता मित्रांनो, दुसरा संकेत. मित्रांनो, तुम्ही खूप मेहनत करता, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येतो. काम शेवटच्या क्षणी बिघडतं आणि तुम्हाला वाटतं की आपलं नशीबच खराब आहे. पण कधीकधी स्वामी तुम्हाला थांबवत असतात, कारण तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेले असता. आता तिसरा संकेत खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पूर्वी तुम्हाला नामस्मरणात शांती मिळायची, स्वामींचं नाव घेतलं की मन शांत व्हायचं, पण आता मन लागत नाही, नाव घेताना लक्ष विचलित होतं. हा खूप मोठा संकेत आहे, कारण स्वामी तुम्हाला आठवण करून देत असतात. आता मित्रांनो, चौथा संकेत. तुमच्या मनात नकारात्मक विचार वाढायला लागतात. राग, मत्सर, द्वेष. तुम्हाला स्वतःलाच कळत नाही की तुम्ही असे का वागत आहात. मित्रांनो, हे फक्त मन नाही, हा एक इशारा आहे की तुम्ही तुमच्या मार्गावरून दूर जात आहात. आणि मित्रांनो, शेवटचा पण सर्वात गंभीर संकेत, स्वप्न. जर तुम्हाला स्वप्नात अंधार दिसतो, मंदिर दिसतं किंवा स्वामी दूर जाताना दिसतात, तर मित्रांनो, याकडे कधीच दुर्लक्ष करू नका बरं, कारण हे संकेत घाबरण्यासाठी नाहीत, तर ते तुम्हाला जागे करण्यासाठी आहेत. मित्रांनो, आता प्रश्न येतो, जर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर काय करायचं? मित्रांनो, सोपं आहे. स्वामींचं नाव मनापासून घ्या, तुमच्या चुका मान्य करा, मनापासून माफी मागा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वागण्यात बदल करा, कारण स्वामींना शब्द नाही तर तुमचं मन दिसतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी कधीच तुमच्यावर रागत नाहीत, ते फक्त आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आणि जर आज तुम्हाला यापैकी एक जरी संकेत जाणवला असेल तर समजा स्वामी तुमच्याशीही बोलत आहेत आणि अजूनही वेळ गेली नाही. मित्रा, आजच बदल करा, कारण एकदा स्वामी प्रसन्न झाले तर आयुष्य इतकं बदलतं की तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करून घ्या.